छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलताबाद तालुक्यात नागरिक आणि व्यावसायिक सध्या विद्युत व्होल्टेजच्या गंभीर समस्येमुळे त्रस्त झाले आहेत। घरातील फॅन पासून ते एसी पर्यंत अनेक उपकरणे बंद पडली आहेत आणि अखेर मंगळवारी व्यावसायिकांनी महावितरणाच्या दारात धडक देत आपल्या मागण्यासाठी आवाज उठविला। पाहूया आमचे प्रतिनिधी धवल खोपत यांची सविस्तर रिपोर्ट। खुलताबाद तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून व्होल्टेजची समस्या सुरू आहे। नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयात तक्रारी दिल्यात, परंतु तोडगा काही निघालाच नाही। त्यामुळे घरगुती वापरातील उपकरणांवर मोठा परिणाम झाला आहे। याच पार्श्वभूमीवर मंगळवार 19 मे रोजी खुलताबादमधील काही व्यावसायिकांनी एकत्रित येत थेट महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंता खान यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सविस्तर निवेदन सादर करत व्होल्टेज वाढवण्यासाठी 200 किलो वॅट डीपी त्वरित बसवण्याची मागणी केली आहे। खान यांनी सांगितले की 100 किलो वॅट डीपी ऐवजी 200 किलो वॅट डीपी साठी मान्यता मिळालेली आहे, परंतु निधी उपलब्ध नसल्याने हे काम रखडलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील सब डिव्हिजनल ऑफिसमध्ये पुढील पाठपुरावा करावा लागेल। या भेटीत व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे। त्यावर अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलून समस्येचं निवारण करू असं आश्वासन दिलंय। आता हे आश्वासन केवळ आश्वासनच राहतं का, की प्रत्यक्षात खुलताबादमधील नागरिकांना दिलासा मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हमारा जो है कारण यहाँ पे आने का ये वजह थी कि हमारे को लो वोल्टेज की प्रॉब्लम आ रही है। डीपी जो है ओवरलोड है, वो हिसाब से हमारी जो है वोल्टेज हमको बहुत कम आ रहा है। इससे पहले भी हमने एप्लीकेशन दिए थे, उन्होंने हमारी पूरी हेल्प की है, मगर अब वो फंड की वजह से कुछ नहीं होने की वजह से डीपी का थोड़ा ये है तो निलंबन बढ़ते जा रहा, आगे होते जा रहा, कम कम होते जा रहा। तो अभी उन्होंने बोले कि हमारे डिवीज़न ऑफिस में जाके आप बात करो वहाँ पे। तो हमने उनको लिखित में भी इससे पहले भी दिए, अभी भी दिए। अभी है तो आगे हमें तो औरंगाबाद डिवीज़न ऑफिस में जाके बात करेंगे उनसे कम हो जा रहा था और डिम हो जाता है, बल्ब भी नहीं जलते, कूलर नहीं, पंखे नहीं, कुछ नहीं, और पूरा कमर्शियल लाइन होने की वजह से वोल्टेज की बहुत प्रॉब्लम आ रही थी। और सब होटल है इधर, तो वो हिसाब से हम यहाँ पे 2-3 बार आए थे। हमको पूरा इधर से भी सपोर्ट है, मगर वो डीपी का फंड की वजह से प्रॉब्लम आ रही है। तो अभी औरंगाबाद डिवीज़न जाके हम लोग है तो ये भी एप्लीकेशन ये लेके जा रहे हैं औरंगाबाद डिवीज़न में। आपकी आखिरी मांग क्या रहेगी? आखिरी यही कि हमारी डीपी जो है 100 की है तो उसको 200 की कर को दो कम से कम, तो वोल्टेज की प्रॉब्लम सॉल्व हो जाएंगी। सध्या तरी महावितरणकडून तात्पुरती आश्वासनं मिळाली असली तरी खुलताबाद तालुक्यातील नागरिक आणि व्यावसायिक अजूनही अंधारातच आहेत। निधी उपलब्ध होतो का आणि काम लवकरच सुरू होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। छत्रपती संभाजीनगरच्या सर्व अपडेट बातम्यांसाठी पाहत रहा।